एकंदरीत तुमचं या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं कारण काय? कारण हेच आहे की नवीन चेहरा जेव्हा असतो तेव्हा त्याच्याकडे खूप काही कन्सेप्टही नवीन असतात. मी असं म्हणत नाही कॉमन माणसाच्या हातात पॉवर नाही, पॉवर सामान्य माणसाची आहे. कारण मी जे तुमच्यासोबत बसलेली आहे, मला की असं खूप मोठ्या दांडग्या लोकांसारखा 40-50 वर्षाचा अनुभव नाहीये. सामान्य नागरिकांमध्ये असा एक गैरसमज असतो किंवा समज असतो की राजकारणामध्ये त्याच व्यक्तीनं भाग घ्यावा की ज्या लोकांना राजकीय कुठेतरी पार्श्वभूमी असावी किंवा असली पाहिजे. अकोट विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्या पत्नी गेल्या 5 वर्ष नगराध्यक्ष पदाचं पद त्यांनी भूषवलं. तुम्हाला काय वाटलं त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळावर बघितल्यावर? मी काय केलं याच्यावर बोलणार नाही, फक्त जी माझी खंत आहे की व्हायला पाहिजे होतं, ही माझी खंत आहे. पण आता ते सोडून द्या, काय आणि काय नाही. काय तुमचं एकंदरीत विजन राहणार आहे की दर्यापूरमध्ये गेल्या अनेक दशकापासून ह्या गोष्टी घडलेल्या नाहीयेत, परंतु कदाचित जर तुम्ही जिंकून आलात तर तुम्ही या गोष्टीला प्रथम प्राधान्य रेफरन्स द्याल? प्राधान्य देणे बघा, असं गाठोड आहे समस्यांचं की जर ते ज्या दिवशी गाठोड उघडू आम्ही त्या दिवशी त्या सगळ्या समस्याच्या खाली ऑब्झर्वेशन मध्ये आलं की जो पूल आहे बाबडीचा, तिथे एवढा सारा कचरा जमा झालेला आहे आणि लोक म्हणतात की हा एवढा मोठा कचरा आहे, कोणी आणून तिथे टाकते, रिस्पॉन्सिबल कोण आहे? ही इथली सिस्टम रिस्पॉन्सिबल आहे. असं म्हणा की राजकारण हे जातीचं गणित आहेच 100%, पण मला असं वाटतं की जर जातीचं गणित आमच्यासारख्या नवीन लोकांनी करत बसलो तर मग ते बघावं लागेल की अरे हा या जातीचा आहे, याला डेव्हलप नका करू, ही मुस्लिम वस्तीला डेव्हलप नका करू, ही दलित वस्तीला डेव्हलप नका करू. अशाने राजकारण नाही. लढलेल्या आहेत एकत्र येऊन, लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या आहेत. आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये ही महाविकास आघाडी जे आहे ते आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये शक्य का झालेलं नाही? 100% केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार त्यांच्यासोबत आम्ही संपर्क केला. आता सध्या आमच्यासोबत मनसे आणि रिपाई गट आहेच, त्यामध्ये काही शंका नाहीये. आम्ही संपर्क सगळ्यांशी केला, पण काय असतं नाही, काहीतरी पॉलिटिकल प्रत्येकाचे स्टंट असतात, काही त्यांचं बसत नाही, जे काही डिमांड्स असतात, त्यामुळे ही युती होऊ शकली नाही. नमस्कार, तुमचं पुन्हा आपल्या या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्हाला माहिती आहे 288 नगर परिषद आणि नगरपालिका यांच्या मध्यंतरीच निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या आहेत. या सर्व निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा झालेली आहे आणि सर्व राजकीय पक्ष त्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमामध्ये व्यस्त झालेले आहेत. आज आपण दर्यापूर या भागामध्ये आलेलो आहोत. दर्यापूर नगर परिषदेसाठी येणाऱ्या 2 डिसेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि 3 तारखेला लगेच या मतदानावर निकाल घोषित होणार आहेत. या दर्यापूर नगर परिषदेची जी एकंदरीत निवडणूक आहे ती एका प्रकारे मोठी रंजक झालेली आहे, कुतूहलाची झालेली आहे आणि नागरिकांना हा प्रश्न पडलेला आहे की नेमकं आपण कोणत्या योग्य उमेदवाराला मत द्यावं. आता बरेच जे लोकल चॅनल्स आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच नेत्यांची भाषणं व्हायरल होत आहेत. अशाच एक नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार दर्यापूरमध्ये आपल्यासोबत सध्या जुळलेल्या आहेत. डॉक्टर भावना भुतळा गावंडे यांनी आपल्या नगराध्यक्ष पदासाठी आपला एक अर्ज दिलेला आहे. त्यांच्यासोबत आपण या माध्यमातून संवाद करणार आहोत. नेमकं त्यांच्या निवडणुकीची कारणे काय आहेत, कोणत्या कारणामुळे ते या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार झालेले आहेत आणि त्यांना दर्यापुराचा एकंदरीत कसा विकास करायचा आहे ते आपण प्रत्यक्षात त्यांच्या पासून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार. नमस्कार ताई. नमस्कार. जय महाराष्ट्र. एकंदरीत ही जी दर्यापूर नगर परिषदेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये अनेक दिग्गज, आपण म्हणू त्यांना घराणेशाही चालवणारे अनेक नेते, बलाढ्य नेते या दर्यापूर नगर परिषदेमध्ये उभे राहिलेले आहेत. एकंदरीत तुमचं या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचं कारण काय? कारण हेच आहे की नवीन चेहरा जेव्हा असतो तेव्हा त्याच्याकडे खूप काही कन्सेप्टही नवीन असतात आणि एक असं वाटलं काहीतरी की सामान्य माणूस म्हणून आपण कितीही गोष्टी सामान्यांना सांगितल्या तर ते इम्प्लिमेंट होत नाही. त्याचं एक छोटंसं उदाहरण सांगते. 4 दिवस आधी मी एक व्हिडिओ घेतला आहे आदर्श स्कूल समोर की ट्रॅफिक पोलीस इथे का अवेलेबल नाहीये. ऍक्च्युली याच्या आधी मी स्कूलला पॅरेंट्स मीटिंग मध्ये, कारण माझा मुलगा आदर्शला शिकतो, एक लिहून दिलं की इथे ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था करा, लहान मुलं क्रॉस करतात सायकलला, पुन्हा चौकीदार असायला पाहिजे. आणखी 2-3 ठिकाणी मी कंप्लेंट केल्या, पण त्यावर इम्प्लिमेंटेशन झालं नाही. हे करूनही मला 1 वर्ष झालं आणि मग त्या दिवशी असं वाटलं की नाही आता आपण यावर ऍक्शन घ्यावी. मग मला असं वाटतं की जर कोणतं काम करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये पॉवर पाहिजे. मी असं म्हणत नाही कॉमन माणसाच्या हातात पॉवर नाहीये, पॉवर सामान्य माणसाची आहे. कारण मी जे तुमच्यासोबत बसलेली आहे, मला की असं खूप मोठ्या दांडग्या लोकांसारखा 40-50 वर्षाचा अनुभव नाहीये आणि मला असं वाटतं अनुभव मॅटर नाही करत, तुमचे जे विजन्स असतात ते विजन तेवढे स्ट्रॉंग असले पाहिजे. तर त्यामुळे असं वाटलं की आपण जर या सिस्टम मध्ये एंटर केलं तर नक्कीच जनतेसाठी काहीतरी विकासाबद्दल आपण विचार करू शकू. म्हणून एक असं होतं की यामध्ये राजकारणामध्ये यावं. सामान्य नागरिकांमध्ये असा एक गैरसमज असतो किंवा समज असतो की राजकारणामध्ये त्याच व्यक्तीनं भाग घ्यावा की ज्या लोकांना राजकीय कुठेतरी पार्श्वभूमी असावी किंवा असली पाहिजे. याबद्दल तुमचं काय मत आहे? राजकारण कसं खेळावं, मला असं वाटतं हा कुठे काही सिलेबस नाहीये की नाही राजकारणात उतरायचं आहे तर मग लोकांना असं. राजकारण म्हणजे सरळ सोपं आहे, तुम्हाला लोकांसाठी सेवक म्हणून राहावं लागतं. ते 5 वर्षासाठी आहेच. म्हणून यासाठी काही खूप असं नाहीये की जे राजकारणात होते त्यांनीच राजकारणात यायला पाहिजे. जर असा जर कन्सेप्ट ठेवला तर नवीन लोकांना संधी कुठे मिळणार आहे? आता खूप सारे लोक आहेत ज्यांच्याकडे पैसा नाहीये, काहींकडे एज्युकेशन नाहीये, मग तरीही मग ते लोक की आम्ही राजकारणात कसं यावं हा त्यांच्यासमोर प्रश्न आहे. तर असं काही महत्वाचं नाहीये की तुम्ही राजकारणात होते म्हणून तुम्हाला संधी मिळायला पाहिजे. आपण बघतोय भरपूर लोकांनी राजकारण आजपर्यंत केलेलं आहे,
पण जसा विकास व्हायला पाहिजे तसा इथे झालेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की जो लायबल असेल त्याला संधी नक्की द्यावी. पक्षाने तुमचा जो उमेदवारी अर्ज आहे किंवा नगराध्यक्ष पदासाठी तुम्हाला चयन कसं झालं तुमचं? चयन होण्यामागे कारण असं होतं की एवढे बलाढ्य लोक उभे असल्यानंतर एक असा उमेदवार पाहिजे होता की जो एकतर त्याला समज असेल, सगळ्यात महत्वाचं आहे समज, आणि त्याच्यामध्ये काहीतरी दूरदृष्टी असेल की मी याच्यासाठी काय करायचंय, आणि त्याला त्या फक्त राजकारणात उतरणे हा भाग नाहीये, कामं करावे लागतील आणि कामं करण्याची त्याच्यामध्ये स्फूर्ती असली पाहिजे. त्यानंतर त्यांनी जनतेसोबत जुडला पाहिजे, त्याला बोलता आलं पाहिजे, त्याला मोठमोठे जे काही येतील नोटिफिकेशन अबाउट ऑल दिस पॉलिटिकल थिंग्स त्याला ते रीड करता आलं पाहिजे आणि त्याच्यातून त्याला निष्कर्ष काढता आला पाहिजे, असा उमेदवार पाहिजे होता. एकंदरीत आपण जर बघितलं, शिवसेना हे 2 पक्षांमध्ये विभाजित झालेली आहे. त्याचा मोठा फटका हा ज्या नगर परिषदा किंवा नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये अनेक नेत्यांना पडताना आपल्याला दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं, जेव्हा शिवसेना विभक्त झाली, आता तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात, काय या विभक्ताचा शिवसेना आणि शिंदेसेना, उद्धव ठाकरे यांची सेना आणि शिंदेसेना यांच्या विभाजनामुळे तुमच्या या निवडणुकीवर काही परिणाम होणार आहे का? नाही, काहीच परिणाम पडणार नाही. कारण म्हणजे असं म्हणा की जनता खूप समजदार आहे, त्यांना कुठे जायचं आहे ते स्वतः डिसाईड करतील. आणि आजपर्यंत कोणाच जनतेला, कोणा नेत्याला सांगावं नाही लागलं बोट धरून की तू इथे चाल म्हणून. जनतेने आजपर्यंत स्वतःच्या हातामध्ये पॉवर्स घेऊन आज त्यांनी स्वतःचे निर्णय घेतलेले. म्हणून मला असं वाटतं यावेळेला जनता जेही पाऊल उचलेल ते कोणा पक्षाकडे पाहून पाऊल नाही उचलणार, ते त्या माणसाचा दृष्टिकोन, तो व्यक्ती कॅन्डिडेट कसा आहे ते पाहून पाऊल उचलणार. म्हणून 2 पक्षाचा जरी टाय असेल, देर इज नो इफेक्ट ऍट ऑल ऑन दिस थिंग्स. एकीकडे अकोट विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत त्यांच्या पत्नी गेल्या 5 वर्ष नगराध्यक्ष पदाचं पद त्यांनी भूषवलेलं आहे. तुम्ही त्यांच्या कार्यकाळामध्ये बघितलं, तुम्ही आता सहसा अनेक वर्ष इथं राहताय दर्यापूरमध्ये, वास्तव्यास तुम्ही आहात. तुम्हाला काय वाटलं त्यांच्या 5 वर्षाच्या कार्यकाळावर बघितल्यावर? कुणावर कसं आहे, त्या आता माझ्या आईसारख्या आहेत, त्यांच्यावर बोट उचलणं म्हणजे एका मुलीने आईवर बोट उचलल्यासारखं आहे. त्यामुळे त्यांनी काय केलं याच्यावर बोलणार नाही. फक्त जी माझी खंत आहे की व्हायला पाहिजे होतं, ही माझी खंत आहे. पण आता ते सोडून द्या, काय आहे काय नाही. मला असं वाटतं की काय पुढे व्हायला पाहिजे हे माझा दृष्टिकोन राहील. काय तुमचं एकंदरीत विजन राहणार आहे की दर्यापूरमध्ये गेल्या अनेक दशकापासून ह्या गोष्टी घडलेल्या नाहीयेत, परंतु कदाचित जर तुम्ही जिंकून आलात तर तुम्ही या गोष्टीला प्रथम प्राधान्य द्याल, प्रेफरन्स द्याल? प्राधान्य देणे, बघा असं गाठोड आहे समस्यांचं की जर ते ज्या दिवशी गाठोड उघडू आम्ही त्या दिवशी सगळ्या समस्या अशा खाली पसरून जातील. म्हणून समस्यांबद्दल मी काही तुम्हाला एक म्हणजे त्यांचं एक डिव्हिजन सांगते की एक डिव्हिजन आहे की आपण एज्युकेशन सेक्टरमध्ये, म्हणजे फॉर एक्झाम्पल कुठे कुठे अंगणवाडी नाहीये, आरोग्य केंद्र नाहीये, म्हणजे असं म्हणा की फर्स्ट एड जे ट्रीटमेंट व्हायला पाहिजे ते अवेलेबल नाहीये. सरकारी दवाखान्यामध्ये डॉक्टर्स सुद्धा जे असायला पाहिजे एक्सपर्ट ते नाहीये. त्यानंतर सांडपाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ड्रेनेज सिस्टमचा, की लोकांच्या घरामध्ये पाणी घुसते किंवा घरातलं पाणी बाहेर निघते, गटाऱ्यासारखं ते जमा होते, त्याला फेकून द्यावं लागतं उचलून हाताने, अशी समस्या आहे. त्यानंतर काही एरिया, जसं आज मी एक माझं ऑब्झर्वेशन मध्ये आलं की जो पूल आहे बाबडीचा, तिथे एवढा सारा कचरा जमा झालेला आहे आणि लोक म्हणतात की हा एवढा मोठा कचरा आहे, कोणी आणून तिथे टाकते, रिस्पॉन्सिबल कोण आहे? ही इथली सिस्टम रिस्पॉन्सिबल आहे, नगर परिषद रिस्पॉन्सिबल आहे, त्यांनी कचरा पेटी अवेलेबल नाही केली. त्यानंतर PR कार्डचे प्रॉब्लेम आहे, राशन कार्डचे प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे प्रॉब्लेम खूप सारे आहेत. त्यानंतर ओपन स्पेस एवढी अवेलेबल असून सुद्धा सौंदर्यीकरण कुठेच झालेलं नाहीये. मला असं वाटतं सौंदर्यीकरण व्हायला पाहिजे. स्ट्रीट लाईटची व्यवस्था नाहीये. त्यानंतर ओपन स्पेसमध्ये झाडं एवढ्या मोठ्या आहेत, मला असं वाटतं ती ओपन स्पेस नाहीये, इट इज अ मिनी फॉरेस्ट, असा कन्सेप्ट मला पाहायला मिळतोय. पार्क अवेलेबल व्हायला पाहिजे, नाना नानी स्पॉट म्हणतो मी, असं थोडं बोलेल त्यावर. नाना नानी स्पॉट का बरं, दादा दादी स्पॉट पण असू शकतो, पण बोलताना मी दोन्ही म्हणेल, इट इज कॉम्प्लिमेंटरी ऑफ बोथ ऑफ थिंग, नाना नानी आणि दादा दादी. नाना नानी म्हटलं तर दादा दादी नाराज होतील, म्हणून आपण त्याला कॉम्प्लिमेंटरी बोलू. तर अशा खूप साऱ्या समस्या लोकांच्या आहेत आणि विशेष आहे या समस्या फार छोट्या आहेत. जर याचा तोडगा काढायला गेलो ना तर एका वर्षामध्ये समस्या इझिली पास आउट होतात. तर हा माझा विजन राहील. कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटली, एकनाथ शिंदे हे सत्तेतून बाहेर पडले, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तुम्हाला काय वाटतं, हा जो उद्धव ठाकरे यांचा राजीनामा झालेला आहे या संदर्भात सामान्य एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला काय वाटतं? आता एक विषय याच्यामध्ये, राजकारण हा जो विषय आहे म्हणजे पॉलिटिक्स, यामध्ये 80% विकास असतो आणि 20% राजकारण असतो. ते 20% राजकारण काय असणार आहे हे कोणी सांगू शकत नाही. सिस्टीम मध्ये कोण राजीनामा देईल, कोण पक्ष बदलवणार हे आपल्या हातात नाहीये. म्हणून त्यांनी राजीनामा का दिला, काय केलं याच्यावर काहीच बोलायचं नाही. म्हणजे इन अँड शॉर्ट माझं म्हणणं असं आहे, काय झालं होतं याकडे बघण्यापेक्षा आपल्याला काय करायचंय ते बघायचंय. कारण वी हॅव इनफ टाइम. मला असं वाटतं सामान्य लोकांना काय पाहिजे की आता काय करणार, कारण आम्ही मतं मागायला जेव्हा जातो ना तेव्हा लोक म्हणतात सगळे आले गेले, त्यांनी हे कामं केले नाही, आम्ही त्यांच्या दारापर्यंत गेलो, आम्हाला चांगले रिप्लाय भेटले नाही. आम्ही त्यांना हेच म्हणतो, बघा हे तुमचं खूप मोठं आहे, आम्हाला फक्त काय करायचंय ते आमच्या समोर विजन आहे. म्हणून मागे काय झालं राजकारण, इट इज अ 80-20% बजेट. त्यामुळे त्या 20%चा विचार जर करत गेलो तर 80% मागे राहून जाईल. आणि 80% माय विजन इज अबाउट डेव्हलपमेंट इन ऑल द सेक्टर्स.
तर त्यावर मी नाही बोलत. राजकारण म्हटलं की कुठेतरी त्याच्यामध्ये जातीय गुंतागुंतीचं गणित असतं एकंदरीत. बरोबर. तुम्हाला काय वाटतं हे दर्यापूर नगर परिषदेच्या तुम्ही आता प्रचारामध्ये हम्म. फिरत आहात, एकंदरीत तुम्ही या गणिताबद्दल, जातीय गुंतागुंतीच्या गणिताबद्दल तुम्ही काही अभ्यास केलेला आहे का? तुम्हाला काय वाटतं याविषयी? बरोबर आहे. राजकारणामध्ये जातीचा अधिक वजाबाकी बेरीज आपण ज्याला जे काही म्हणू ते होणेच आहे. कारण काय असतं की प्रत्येक पॉलिटिकल व्यक्ती जेव्हा मत मागायला जातो ना, तो प्रत्येक जातीच्या माणसाजवळ मागायला जातो. पण माझं असं म्हणणं आहे जनतेला की ठीक आहे, तुमच्यापर्यंत नेता येतो, तुम्हाला हक्काने मत मागतो, हात जोडतो, मग तुम्हाला ते 5 वर्ष बघायला येतात का? तो नेता फक्त कोणाला भेटतो? त्याच्या आजूबाजूच्या लोकांना 5 वर्ष. म्हणजे असं म्हणा की राजकारण हे जातीचं गणित आहेच 100%. पण मला असं वाटतं की जर जातीचं गणित आमच्यासारख्या नवीन लोकांनी करत बसलो तर मग ते बघावं लागेल की अरे हा या जातीचा आहे, याला डेव्हलप नका करू, ही मुस्लिम वस्ती याला डेव्हलप नका करू, ही दलित वस्ती याला डेव्हलप नका करू. अशाने राजकारण नाही होत. आपल्याला सगळ्यांना घेऊन चालावं लागेल. जिथे डेव्हलपमेंट झाली आहे तिथे कमी विचार करावा लागेल, जिथे डेव्हलपमेंट कमी झालेली आहे तिथे जास्त विचार करावा लागेल. आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये 12 प्रभाग एकंदरीत आहेत. तुम्हाला काय वाटतं कोणत्या प्रभागाचा अद्यापही पूर्णपणे किंवा मग जसा हवा तसा विकास झालेला नाही? आता मी सगळ्यात टॉपचा विचार करेल. बघा, सांगुटकर नगर या दर्यापूर मधला सगळ्यात चांगला एरिया आणि जुना आहे. म्हणजे मी बालपणापासून तिथे पाहते. आता असं माझ्या लक्षात आलं, तिथल्या नाल्या एवढ्या खराब आहे की त्या नाल्यांना वैतागून काही बायांनी उपोषणावर बसण्याची वेळ आली. आता सांगुटकर नगर बद्दल जर मी असे प्रॉब्लेम सांगते, रस्ते खराब आहे, नाल्या खराब आहे, त्यानंतर आउटलेट जसा पाण्याचा काढायला पाहिजे तो व्यवस्थित काढला गेला नाहीये, नाल्या आहेत पण त्या बंद पडलेल्या आहे. आता हे झालं वेल डेव्हलप तिथली कॉलनी. आणि राहिलं मग साईनगर राहिलं, जुनी म्हणजे मुस्लिम वस्ती झाली, तिकडे सिव्हिल लाईनचा थोडा एरिया आहे तो मागचा. ह्या ते एवढ्या मागे आहेत. म्हणजे इव्हन साईनगरमध्ये आता असं म्हटलं जातं की हा भाग तर नव्हता ना नगर परिषदमध्ये, हा डेव्हलप झालेला नाहीये, तो आपल्या बोलण्याचा मुद्दा नाहीये, पण मला खोडेल. ठीक आहे, काही भाग नगर परिषदमध्ये आतापर्यंत नव्हता, तो ग्रामीणमध्ये होता. मग आतापर्यंत जे काही सत्ता इथे होती जी वरची असेल, मग ते कुठे होती? त्यांनी तिथे काम का नाही केलं? त्या लोकांना मत तर सगळीकडून घेतले गेले. मला असं वाटते या दर्यापूर तालुक्यामध्ये एकही व्यक्ती असा नाही की जो हे म्हणेल की मतदान यादीमध्ये मी मत नाही दिलं. त्याला अधिकार आहे मतदानाचा, तो इथे करेल, खेड्यात करेल. विकास नाही झालेला आहे. ते खूप खूप काम आहे की जसं आता बाबरी सारखा एरिया आहे, तिथे तर कचरा असा ढिगाऱ्यासारखा पडलेला आहे. लोक अक्षरशः वैतागलेले. तुम्ही माझ्यासोबत जर गेले तिथे, म्हणजे जेव्हा मी व्यक्तींना डायरेक्टली भेटते तेव्हा ते आम्हाला कोण आहे काय हे विसरून जा, पण हे आमचे प्रॉब्लेम्स आहेत, सॉल्व्ह होतील का पहिले सांगा. म्हणजे जे जुन्या लोकांनी करून ठेवलंय ते आम्हाला आता त्याला फेस करावं लागतंय. आपल्या राज्यामध्ये महाविकास आघाडी, काँग्रेस, त्यानंतर उद्धव ठाकरे यांची शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार गट हे एकंदरीत विधानसभा निवडणुका लढलेल्या आहेत, एकत्र येऊन लोकसभेच्या निवडणुका लढलेल्या आहेत. आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये ही महाविकास आघाडी जी आहे ते आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये शक्य का झालेलं नाही? तुम्ही कोणत्या पक्षासोबत, शरद पवार गट असेल किंवा मग काँग्रेस असेल, यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता तुम्ही किंवा मग तुमच्या नेते मंडळीने? हो, केला ना, 100% केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्यासोबत आम्ही संपर्क केला. आता सध्या आमच्यासोबत मनसे आणि रिपाई गट आहेच, त्यामध्ये काही शंका नाहीये. आम्ही संपर्क सगळ्यांशी केला. पण काय असतं ना, काहीतरी पॉलिटिकल प्रत्येकाचे स्टंट असतात, काही त्यांचं बसत नाही, जे काही डिमांड्स असतात, त्यामुळे ही युती होऊ शकली नाही. पण मला असं वाटतं की युती जरी नसेल झाली, पण आता ज्या पक्षाकडून मी उभी आहे, मी एवढं नक्की म्हणेल की मी या पक्षाला बळकट बनवण्याचा नक्की माझ्यानी प्रयत्न करेल 100%. तो काय झालं, खूप काही प्रॉब्लेम्स होते, ते इथे आता डिस्कस करण्यासारखा विषय नाहीये, पण युतीचा विषय झाला होता आणि त्यामध्ये मी सुद्धा इन्व्हॉल्व. नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदामध्ये अनेक राजकीय नेते लाईनमध्ये आहेत, अनेक राजकीय नेते त्यांनी आपला अर्ज दाखल केलेला आहे. परंतु एकंदरीत त्यांच्या या प्रशासकीय गोष्टीच्या अनुभवाचा जर विचार केला किंवा आपण त्यांच्या प्रश्नांवर, जनतेच्या काय समस्या आहेत, जनतेच्या त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत, हे जर आपण एका प्रकारे जाणून घेण्यासाठी एक लाईव्ह डिबेट जर ठेवली तर तुमचं या लाईव्ह डिबेटवर काय मत आहे? शुअर, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. कारण काय, जेव्हा लाईव्ह डिबेट घेतला जाईल तेव्हा माझ्यासाठी ते ग्रेट अपॉर्च्युनिटी आहे की या अपॉर्च्युनिटीमध्ये त्यांचेही विजन्स मला समजेल आणि माझे विजन त्यांच्यासमोर मांडण्याचा मला एक चान्स मिळेल. आणि राहिलं दुसरं, माझ्याकडून तर काही प्रॉब्लेम नाहीये, पण बाकी नगराध्यक्ष तयार होतील की नाही उमेदवारीसाठी असलेले, त्याबद्दल मी नाही बोलू शकत. आपल्या दर्यापूर अंजनगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाचे आमदार आहेत गजाननजी लवटे. बरोबर. यांचा सपोज जर तुम्ही या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीमध्ये तुमची निवडणूक तुम्ही जिंकलात तर याचा काय फायदा नेमका तुम्हाला होणार आहे? फायदा मी आताच रिसेंटली केलेला आहे. 3 दिवस आधी आम्ही बाराखोला इथे गेलो होतो प्रचाराकरिता. सामान्य लोकांनी म्हटलं की बघा आमच्याकडे स्ट्रीट लाईट नाहीये आणि आम्ही अंधारामध्ये 12 वर्षापासून आहे. आणि आमदार साहेब त्यावेळेस सोबतच होते. त्यांना म्हटलं बघून घ्या, प्रश्न जनतेच्या समोर आहेत. लगेचच 2 दिवसाचा वेळ लागला आम्हाला, पण आम्ही तिथे लाईटची व्यवस्था केली. आणि आज तिथल्याच सामान्य लोकांनी आम्हाला बोलवलं की बघा आम्ही फक्त समस्या मांडली आणि त्याच्यावर लगेच तुम्ही तोडगा काढला. तर हा माझा, मी असं म्हणते की या दर्यापूरसाठी माझ्याकडून झालेला
विकासाचे एक पाऊल नक्की आहे. राज्य लेव्हलवर आपण जर बघितलं तर साधारणतः शिंदे यांच्या शिवसेनेचे अनेक जे आमदार आहेत ते फडणवीस यांच्या भारतीय जनता पक्षावर किंवा म्हणजे सत्तेमधले जे काही नेते आहेत त्यांच्यावर शिंदे सेनेचे अनेक आमदार यांनी आरोप केलेला आहे किंवा मग काँग्रेसनं आरोप केलेला आहे. शरद पवार यांच्या गटातील अनेक आमदारांनी आरोप केलेला आहे की आम्हाला पुरेसा जो निधी आहे आमच्या विधानसभा मतदारसंघामध्ये करण्यासाठी हे सरकार देत नाहीये. हो. तर तुमच्याकडे सध्या आमदार आहेत. हो. या आमदार पदाचा दर्यापुराचा सर्वांगीण जर विकास करायचा असेल तर तुम्ही एका वाक्यामध्ये दर्यापुरातील जनतेला काय सांगाल? आता मागील काँग्रेस आणि भाजपा सरकार होती, म्हणजे भरपूर सारे फंड आले, हे मी माहितीसाठी सांगते जनतेच्या. रस्त्याचे खूप सारे करोड रुपये सँक्शनही झालेला आहे, पण रस्ता अजूनही तयार झालेला नाहीये. आमदार साहेबांचा फंड तर आहेच, म्हणजे त्याचा मला फायदा होईलच जनतेने चान्स दिल्यानंतर. आणि सेकंडली नगर परिषदेकडूनही खूप सारा फंड अवेलेबल असतो, त्या फंडचा सुद्धा मला फायदा होईल. पण एक सगळ्यात प्लस पॉईंट असेल, शॉर्ट मला बोलायचं झालं तर, जे कामं माझ्यापर्यंत येतील मी डायरेक्टली ते आमदार साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यामुळे मला इथे कुठे अडथळा येणार नाही. आपल्या दर्यापूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अनेक नेते रिंगणामध्ये आहेत. त्यामध्ये शरद पवार गटाच्या या गटामधूनही तुतारी या चिन्हावर उमेदवार आहेत. शिंदे यांच्या याच्यामधूनही आहे, काँग्रेसमधूनही आहे. एकंदरीत तुमची जी निवडणुकीची ही जे प्रोसेस आहे ती टफ होत चाललेली आहे असं तुम्हाला वाटतं का एकंदरीत? हो, बिलकुल टफ होत चाललेलीच आहे. कारण जेव्हा नवीन चेहरा नवीन काहीतरी घेऊन येतो आणि त्या नवीन चेहऱ्यासोबत खूप काही विजन्स त्याच्याजवळ असतात आणि आता काही हो, आता करायचंच आहे. त्यामुळे स्वाभाविक आहे की ही रिंगणात जेवढे लोक उतरलेले आहेत त्यांच्यासाठी ही एक म्हणजे इट इज चॅलेंज फॉर देम असं म्हणायला हरकत नाहीये. म्हणजे एकंदरीत हे चॅलेंज तुमच्यासाठी आहे की जनतेसाठी आहे? नेमकं जो प्रभावी उमेदवार आहे तो कसा निवडावा हे जनतेसमोर चॅलेंज आहे की एकंदरीत नेता म्हणून नगराध्यक्ष पदाचा उमेदवार म्हणून तुमच्याकडे चॅलेंज आलेला आहे? ऑब्व्हियसली जनतेकडे ही एक चॅलेंज आहे. म्हणजे चॅलेंज नाही म्हणणार मी, जनता ही कन्फ्युज आहे की आतापर्यंत जे सरकार आपण चालवली, आता पुढे तीच सरकार चालवायची का? तीच जर सरकार चालवण्याचा प्रयत्न केला तर मग जो विकास 12-20 वर्षापासून रखडलेला आहे पुढे 5 वर्षे तसंच राहणार आहे. मग आता असं लोकांना वाटतंय की नाही, आता नवीन चेहऱ्यांना संधी द्या, पण तो चेहरा कसा असला पाहिजे, त्याचा पूर्ण दृष्टिकोन विकासाकडे असला पाहिजे. कारण विकास आता माझी पूर्ण स्क्रिप्ट तयार झालेली आहे, जे माझे विजन्स आहे की आपल्याला जर चान्स मिळाला तर आपण येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या गोष्टी करणार आहे. हा पूर्ण माझ्याकडे इन शॉर्ट माझी म्हणजे अशी यादी तयार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जनता आता त्यालाच निवडेल जो त्यांच्यासाठी येणाऱ्या 5 वर्षामध्ये काम करेल. आता या ज्या नगर परिषदेच्या नगरपालिकेच्या निवडणुका सध्या प्रोसेसमध्ये आहेत, यावर काही ठिकाणी अशा बातम्या येत आहेत की कोणत्या तरी पक्षाचं किंवा कोणत्या तरी नेत्याचं कोणत्या तरी नेत्यांवर किंवा मग कोणत्या तरी उमेदवारावर पॉलिटिकल प्रेशर आहे किंवा मग त्यांनी तो उमेदवारी अर्ज त्यांना उमेदवारांना मागं घ्यायला लावला. आता या दर्यापूर नगर परिषदेमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत. तुमच्यावरही तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करताना असं काही पॉलिटिकल प्रेशर आलं होतं का? बिलकुल नाही, कोणाच पद्धतीचं पॉलिटिकल प्रेशर नव्हतं. यामध्ये माझं इन्व्हॉल्वमेंट हे माझ्या सेल्फ ओपिनियनने मी आलेली आहे. त्यामुळे असं कुठलंच प्रेशर माझ्यावर आलेलं नाहीये. आणि मला असं वाटतं भविष्यामध्येही, म्हणजे मी आजच तुम्हाला बोलते की कुठल्या प्रकारचं प्रेशर माझ्यावर येणार नाहीये. कारण एवढा कणखर बोलणारा फार कमी असतात. म्हणून मला फक्त एक समजतं की माझ्या विकासात जर कोणी आडवं येणार तर मी त्याला बायकॉट करण्याचा नक्की प्रयत्न करणार. म्हणून असे विजन घेऊनच मी तयार झाली आहे की अंडर द प्रेशर आपण जगण्यापेक्षा एक चांगला मोकळा श्वास स्वतःही घ्या, जनसामान्यांना घेऊ द्या. म्हणजे याचा दृष्टिकोन जे आपल्याकडे पाहणार आहे त्यांचा वेगळा असेल. आणि ऍज अन लेडी मला असं वाटतं की द पॉवर सगळ्यात जास्त जर कोणामध्ये असेल जेंडरमध्ये तर तो पॉवर सगळ्यात जास्त वुमनमध्ये आहे. असं देवाच्या आपण अध्यात्मामध्ये म्हटलं तर देवानी स्त्रीला एक खूप ट्रिमेंडस पॉवर दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या देशातली म्हणा किंवा माझ्या गावातल्या माझ्या आई बहिणी आहे बाकी सगळ्या यांनी सुद्धा युटिलाइज देअर होल पॉवर्स, बिकॉज बियॉन्ड द पॉवर देअर इज अ मेनी मोर थिंग्स कम अगेन फॉर अस. म्हणून ह्या प्रकारच्या प्रेशरमध्ये राहणाऱ्यातलं माझं तरी एक पर्सनॅलिटी नाहीये, आजही नाही आणि उद्या राहणार नाही. एकंदरीत हे जेव्हा नगर अध्यक्ष पदाचे उमेदवार ठरवले जातात, पार्टीचे सर्वोच्च जे नेते आहेत हे या निर्णयाला घेतात. तुम्ही कधी जे उद्धव ठाकरे जे पक्षप्रमुख आहेत शिवसेनेचे त्यांच्यासोबत कधी भेटलात का? किंवा मग राज्यातील जे काही मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत कधी तुमचा संपर्क आला का? किंवा तुम्हाला जी उमेदवारी मिळाली ती त्यांच्या मार्फत मिळाली का? हो, 100% मिळाली. त्यासोबत एक सांगते की आमचे जे आमदार साहेब आहेत त्यांचंही एक जो दृष्टिकोन आहे की कॅन्डिडेटकडे बघण्याचा तो खूप चांगल्या पद्धतीने आहे. आणि ज्यावेळी माझं नाव समोर आलं तेव्हा आमदार साहेबांचं एक ओपिनियन होतं की नाही, आता उमेदवार असा असला पाहिजे जो काहीतरी करू शकला पाहिजे. कारण आता आमदार साहेबांकडे एवढं मोठं काम असल्यामुळे दर्यापूरचं काम सांभाळणारा लायबल कॅन्डिडेट त्यांना पाहिजे होता. की आणि मला असं माहित आहे की मच मोर पॉवर जे आहेत ते एका नगराध्यक्षाकडे, कारण तो एक प्रकारचा ऍडमिनिस्ट्रेटर आहे, द ऍडमिनिस्ट्रेटर ऑफ द टाउन. त्यामुळे तोच व्यक्ती सगळ्यात लायबल पाहिजे मला असं वाटते. म्हणून त्यांनी सुद्धा दृष्टिकोन ठेवला आणि बाकीचं वरून मला काहीच प्रॉब्लेम नव्हता. अनेक नेते आपण बघत आहोत की दर्यापूर नगर परिषदेमध्ये फिरताना मोठ्या मोठ्या रॅल्या त्यांच्या प्रचार कार्यालयामध्ये किंवा मग त्यांचे प्रचार कार्यालय मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या मागे अनेक कार्यकर्त्यांची फौज त्यांनी तयार केलेली आहे. तुमच्या मागे असे काही कार्यकर्ते प्रचार कार्यामध्ये आहेत काय? मला असं वाटतं राजकारण शक्ती प्रदर्शनापेक्षा
युक्ती प्रदर्शन असलं पाहिजे की तुमच्या युक्त्या किती आहे. भाड्याने आणून लोकांना उभं करून राजकारण होत नाही. तुमच्या माहितीसाठी सांगते, लाखो रुपये महिना मीही कमावते, हे मी पब्लिकली सांगायला नको. पण काय असतं की जिथे माणसाची मेहनतीची कमाई आहे ती वेस्ट करताना माणूस 1000 वेळा विचार करतो. आता इथे असं झालेलं आहे की काही त्यातले तर मॅक्सिमम लोक हे रोजंदारीने आहेत आणि जे लोक मागे फिरत आहे त्यापैकी मॅक्सिमम जणांचं मतदान हे ग्रामीण भागामध्ये, म्हणजे फक्त दिसायलाच तुम्हाला मोठा असा थवा दिसतोय, पण ऍक्च्युली असं काहीच नाही. काल तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही ऑन द स्पॉट जी काही समस्या आहे त्या समस्येचं निराकरण करण्याचा किंवा निराकरण केलेलं आहे अशी माहिती आहे. काय नेमकं ती समस्या होती आणि त्यावर तुम्ही कसा निर्णय घेतला? मी आता थोड्या वेळ आधी तुम्हाला हे सांगितलंय की एका ठिकाणी लाईट नव्हता, आम्ही आता त्याची लाईटची व्यवस्था करून टाकली आहे. म्हणजे काय आहे, हा निकाल लावण्याची एक पद्धत आहे माझ्या मते, की प्रचार नाहीये. कारण प्रचार करताना काय होते की प्रत्येक जातो उमेदवार हात जोडतो, आम्हाला बघाल, आम्हाला निवडून द्या, आम्ही विकास करू. आता लोकांना ते नको आहे. आता लोक म्हणतात की आता खूप झालं तुमचा हात जोडणं, आता आमच्यासाठी तुम्ही काय करणार. म्हणजे आज तर असं एका ठिकाणी झालंय की हा जर कचरा आमचा 8 दिवसात उचलला नाही गेला तर आम्ही मत सुद्धा मारणार नाही. म्हणजे आता लोकांना आमच्या हात जोडणं यावरून विश्वास उडालेला आहे. त्यामुळे माझ्या प्रचाराच्या दरम्यान मी हा कन्सेप्ट फॉलो केलेला आहे की जनता जेव्हाही मला चान्स देईल तेव्हा माझ्याकडे सगळे व्हिडिओज असतील आणि मी जनतेला दाखवून देईल की हे प्रचारादरम्यान मी रेकॉर्ड केलेले व्हिडिओज आहे आणि आज मी इथे येऊन याचा निकाल लावलेला आहे. त्याकरिता असं म्हणा की माझा प्रचार हा विकासाच्या कडे चाललेले एक पाऊल. दर्यापूर नगर परिषदेच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अपघातांची संख्या वाढलेली आहे. काय मत आहे एकंदरीत तुमचं या विषयावर? अपघातामागे कारण एक आहे की जसं आदर्श शाळा ही मेन रोडला आहे, तिथे स्पीड ब्रेकर असले पाहिजे. आता स्पीड ब्रेकर टाकल्यानंतरही लोक काय करतात, त्याला फोडून काढतात. त्यानंतर हा एक मुद्दा महत्वाचा आहे की जागोजागी स्पीड ब्रेकर असू द्या, तुम्ही ट्रॅफिक पोलीसची व्यवस्था तिथे करा. ऍटलीस्ट नाही तर किंवा 2 तास तरी जेव्हा शाळा सुटतात, मॉर्निंग शिफ्ट आणि नून शिफ्टला, तेव्हा ते असू द्या. तर यामुळे अपघाताचं प्रमाण जास्त आहे. सीसीटीव्ही कॅमेरे नाही आहेत दर्यापूरमध्ये, जे असायला पाहिजे चौकामध्ये. तर या सगळ्या कारणामुळे अपघाताचं खूप प्रमाण झालेलं आहे. आणि माझं एक म्हणजे माझं स्वतःचं पर्सनली मी सांगते की जो मुलगा 18 वर्षाच्या आतील असेल, तो जर गाडी चालवताना दिसत असेल तर डायरेक्टली त्याला ट्रॅफिक पोलिसनी पकडायला पाहिजे. त्याच्यावर कारवाई न करता त्याच्या पॅरेंट्सवर कारवाई करायला पाहिजे. याच्यामुळे काय होईल की हे जे तरुण रक्त असतं 18 वर्षाच्या आतील, यांचा ब्रेक असा ऍक्सिलेटरवर हात असा असतो की ते बिलकुल बेधडक समोर जातात. आता नुकतं झालेला अपघात जो आहे, दे आर द अंडर 18, 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत. तर काय असते की आई वडिलांनी यावर थोडंसं पाबंदी लावायला पाहिजे. पण मला असं वाटते थोडे मुलंही ऐकत नाही, हातात गाड्या घेतात, न सांगता निघतात. म्हणून बिलकुल यावर स्ट्रिक्टली असलं पाहिजे की विदिन 18 देर इज अ प्रोहिबिशन फॉर ड्रायव्हिंग. कारण त्यांच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाहीये, ड्रायव्हिंग लायसन्स चेक करायला पाहिजे. या सगळ्या गोष्टींचा आढा घातला गेला तर मला म्हणजे निश्चित मी सांगते की दर्यापूर सारख्या छोट्या गावामध्ये जर एवढे अपघात होत आहे तर यावर आपण विचार करायला पाहिजे. आणि छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण सोल्युशन पर्यंत पोहोचू शकतो. एकंदरीत आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये अनेक समस्या आहेत. त्यामध्ये युवकांचे प्रश्न असतील, स्त्रियांचे असतील, किंवा मग ज्येष्ठ नागरिक आहे, वयोवृद्ध स्त्रिया आहेत, यांचे अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नांवर तुमचं मिशन काय असणार आहे आणि तुमची भूमिका काय असणार आहे कदाचित जर तुम्ही निवडून आल्यात तर? खूप म्हणजे आतापर्यंत आपण खूप जास्त मराठीत बोललो, बट मेरे कुछ मुस्लिम बंधु भी हैं, कुछ हिंदी साइडर है, कुछ मारवाड़ी है और गुजराती, बहुत सारे लोग हैं जिनको ऐसा लग रहा है कि अपनी हिंदी लैंग्वेज भी सुनने को मिली नहीं. इसलिए लास्ट क्वेश्चन में ऐसा समझती हूँ कि मैं हिंदी में उसका बोलना चाहती हूँ कि अगर मुझे अपॉर्चुनिटी मिली तो सबसे पहले जो भी ओपन स्पेस है दरियापुर की, उसमें से एक अच्छे ओपन स्पेस जहाँ पे डिस्टर्बेंसेस कम है, वहां पे एक एमपीएससी के बच्चों के लिए, मींस इट इज एन इंटीग्रेटेड एमपीएससी यूपीएससी लाइब्रेरी एंड देयर इज ऑल बुक्स आर अवेलेबल फॉर बोथ ऑफ द स्टूडेंट्स. तो ये बनाने की मेरी एक इच्छा है. सेकेंडली, एम्प्लॉयमेंट इट इज वन ऑफ द मोस्ट इंपॉर्टेंट फैक्टर इन माई डिस्कशन. तो जो भी एक महिला है जिनको अपॉर्चुनिटी ऐसी लगती है कि अरे हमें कुछ तो भी होना, हमारे पास टैलेंट है, तो ठीक है, अगर ऐसी महिला है उनको टैलेंट की जरूरत है तो उसका एक प्रोटोकॉल तैयार करेंगे कि बता आपने क्या टैलेंट है. दरियापुर एक ऐसा हब होने को ना कि वहां पे सबसे ज्यादा एम्प्लॉयमेंट है. इसलिए मैं ऐसा चाहती हूँ कि जब भी अपॉर्चुनिटी मिलेगी, आई एम कॉन्सेंट्रेट ऑन बोथ ऑफ दिस इश्यूज ऑफ यंगस्टर फॉर द कॉम्पिटिटिव एग्जाम एंड सेकंड फॉर द वुमेन्स फॉर देयर एम्प्लॉयमेंट, नॉट फॉर द वुमन एम्प्लॉयमेंट फॉर बोथ द जेंडर्स, मेल एंड फीमेल. तो ये मेरा एक महत्व का है, क्योंकि देश भी क्या चाह रहा है आज, मेन मुद्दा जो भी है वो क्या है, एम्प्लॉयमेंट. बिकॉज एम्प्लॉयमेंट मेक द लाइफ स्टेबल. एक स्टॅबिलिटी के लिए एम्प्लॉयमेंट इट इज वन ऑफ द बेस्ट अँड इम्पॉर्टंट फॅक्टर. एकंदरीत अनेक पत्रकार अनेक नेत्यांना किंवा उमेदवारांना विजयाचे प्रश्न विचारतात. तुम्हाला एक सरळ प्रश्न करतो, कदाचित जनतेनं तुम्हाला संधी दिलेली नाही, या निवडणुकीमध्ये कदाचित तुमचा पराजय झाला, त्यानंतर तुम्ही काय करणार आहात? मैंने अब सोच लिया कि अगर विजय रहो या पराजय रहो, पर मेरा जनता पे इतना ज्यादा भरोसा है कि वो मुझे जीत के जरूर दिखाएंगे. बिकॉज आज जनता को एक दिख रहा है कि कोई तो भी एक इंसान है, पूरे दरियापुर में चर्चा है कि आज तक के इतना सीधा बोलने वाला इंसान हमने नहीं देखा. वो कोई भी कम्युनिटी से क्यों ना बिलोंग करे, वो हाई क्लास रहे या लो क्लास रहे, जहां जहां मैं पहुंचू लोगों ने मुझे सुना है, मुझे देखा है. इसलिए मुझे ये जरूर भरोसा है कि ये जनता मेरे पे 100% भरोसा करेंगी. नॉट फ्रॉम एनी पर्टिकुलर रिलीजन, आई वांट द रिलीजन ऑफ ऑल रिलीजन्स इन फ्रॉम दिस दरियापुर. तो जनता मुझे जिता के देंगी ही, ये 100%
इट इज माई कॉन्फिडेंस। सेकेंडली, इफ वी आर साइड अपार्ट सेकंड साइड, तो उसके बारे में तो मैंने अभी तक के सोचा ही नहीं है, क्योंकि जिसमें बुलंदी है, जिसके आवाज में बुलंदी है, सोच में बुलंदी है, हारने की बातें वो कभी नहीं करता। इसलिए मैं सबको बोलती हूँ, कॉमन पीपल अभी भी आज जो मेरे साथ में हो, साथ में रहो। जीत के जिस दिन जाऊंगी आप भी देखोगे कि ये दरियापुर आज क्या था और 5 साल बाद क्या होगा। इसलिए आई एम ऑप्टिमिस्टिक कि मेरे दिमाग में ये है कि ये यही लोग हैं जो मुझे जिता के देंगे। इसलिए ये जनता पे मुझे भरोसा है, मेरे नसीब में क्या लिखा है उस पर मेरा भरोसा नहीं है, पर जनता आज भी मेरे साथ में और कल भी रहेंगी। धन्यवाद ताई, आम्हाला तुमचा महत्त्वपूर्ण वेळ दिला त्याबद्दल आणि आमच्या चॅनलला एक मुलाखत दिली। तर ह्या होत्या दर्यापूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भावनाताई भुतडा गावंडे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। जर तुम्ही दर्यापूर नगर परिषदेच्या परिसरामध्ये राहत असाल, तुमच्या काही समस्या असतील तर कमेंट करून नक्की कळवा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।